नमो बुद्धाय. जय भीम. मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. लोकज्योती यूट्यूबच्या चॅनलच्या सर्व दर्शकांना जय भीम, नमो बुद्धाय. आज आपण राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. लोकज्योती यूट्यूबच्या यांना मी मनपूर्वक धन्यवाद देते की महत्त्वाचे सामाजिक विषय ते सर्वांसमोर ठेवत असतात. बंधू भगिनींनो, राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते, कोटी कोटी प्रणाम करते. सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी समाजातील वंचित शोषित घटकांसाठी, त्यांच्या कल्याणासाठी, हितासाठी, त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी जीवनभर संघर्ष केला, विषमतेविरुद्ध या सामाजिक व्यवस्थेशी संघर्ष केला, ते सर्व महापुरुष सर्वप्रथम विश्वशांतीचे जनक महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आईसाहेब, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजे छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई या सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करते. ज्या सावित्रीबाई फुलेंच्या कार्यामुळे, त्याच्या संघर्षामुळे इथलं स्त्री जीवन संपूर्ण बदलून गेलं. आज ज्या उच्च पदावर भारताचे प्रेसिडेंट, प्रधानमंत्री पदापर्यंत आणि सर्वच क्षेत्रामध्ये, न्यायालयात असतील, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये असतील, कोणतंही क्षेत्र असं नाही की ज्यामध्ये महिलांनी प्रगती केली नाही. त्यासाठी, त्यांच्या या प्रगतीसाठी, सन्माननीय समाजात जगण्यासाठी मैत्रिणींनो, ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात केली, त्या आधुनिक भारताच्या निर्मात्या, शैक्षणिक आणि सामाजिक क्रांतीच्या प्रणेत्या राष्ट्रमाता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना त्रिवार मी वंदन करते आणि त्यांच्या कार्याचा थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मैत्रिणींनो, आपणा सगळ्यांना माहिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की जो समाज त्यांचा इतिहास विसरतो, तो इतिहास जाणून घेत नाही, तो समाज स्वतःचं भविष्य घडवू शकत नाही, प्रगती करू शकत नाही. ह्या महानायकां, महापुरुषांच्या जयंत्या आपण ज्या साजऱ्या करतो, तर यासाठीच आपण साजरे करतो की त्यांचं जे कार्य आहे, इथल्या शोषित, वंचित, तळागाळातल्या समाजाला, घटकाला न्याय देण्याचं, त्यांना हक्क अधिकार देण्याचं त्यांनी जो संघर्ष केला, तो पुढच्या पिढीला देण्यासाठी हे आपण त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त, त्यांच्या जयंतीनिमित्त हे सगळं आपण त्यांच्या कार्याच्या आठवणी काढतो, त्या पुढच्या पिढीला देतो आणि त्याच्यातून आपल्याला कळतं की हे का केलं त्यांनी. आता आपण जर बघितलं तर आज 2-3 वर्षाची मुलगी म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने असेल, मुलाच्या बरोबरीने तिला इथे अधिकार आहे, तिला शाळेत पाठवलं जातं, पण
ज्या काळामध्ये म्हणजे ब्रिटिशांचं शासन होतं, त्या काळात भारत स्वतंत्र झालेला नव्हता, त्या काळामध्ये सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची सुरुवात केली. आणि त्यांना हे सोपं नव्हतं स्त्रियांना शिक्षण देणं. स्त्रियाच नाही तर या समाजातले वंचित घटक म्हणजे कोण असतील तळागाळातले, तर महार, सांभार, मांग, भटके आणि ओबीसी हे सगळे शिक्षणापासून आणि अधिकार वंचित असे घटक होते. आणि महात्मा ज्योतिराव फुले म्हणत की ह्यांना जर म्हणजे हक्क अधिकार द्यायचे असतील, त्यांना गुलामीतून, या सामाजिक गुलामीतून मुक्त करायचं असेल तर हे समाज परिवर्तन करणं खूप गरजेचं आहे. आणि हे समाज परिवर्तन करणं म्हणजे या वंचित घटकांना त्यांच्या या गुलामीची, त्यांच्या परिस्थितीची जाणीव करून देणं, त्याच्यासाठी त्यांना हे शिक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातही महिलांना शिक्षण देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून त्यांच्यात जागृती निर्माण होईल, त्यांच्या गुलामीची जाणीव होईल आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी संघर्ष करायला लागते. हे स्त्रियांना शिक्षण देण्यामागचा मूळ हेतू होता. कारण महात्मा ज्योतिराव फुले जे माळी समाजाचे, ओबीसी समाजाचे, त्या काळात इथल्या समाजव्यवस्थेत, जरी ब्रिटिशांची सत्ता इथे भारतावर होती तरी इथल्या समाजव्यवस्थेचं सगळं जे नियंत्रण होतं ते ब्राह्मण वर्गाच्या हातात होतं. त्यांच्या धर्माप्रमाणे ही सगळी व्यवस्था इथे चालत होती. आणि या धर्माप्रमाणे हे सगळे जे घटक होते वंचित घटक आणि स्त्रिया, यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्यांना धर्माने शिक्षणाला बंदी घातली होती. आणि त्याच्यामुळे जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी हे शिक्षणाचं कार्य सुरू केलं, त्यावेळेस प्रचंड विरोध झाला ब्राह्मण वर्गाकडून. इतका विरोध झाला की हे धर्मविरोधी त्यांचं कार्य सुरू आहे, ते समाजाच्या विरोधात हे कार्य करत आहे, परमेश्वराच्या विरोधात हे कार्य करत आहे. आणि या सगळ्या त्यांच्या धर्मद्रोही कार्यामुळे या समाजाला संकटाला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी धर्म बुडेल आणि समाजात फार मोठं दुष्काळ पडेल आणि फार देवाचा प्रकोप होईल, अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणजे त्यांच्या शिक्षणाविरोधामध्ये ब्राह्मण वर्गाने फार मोठ्या प्रमाणात विरोध केला. आणि त्या विरोधाला मुळे हे शिक्षण थांबवतील असं ब्राह्मण वर्गाला वाटलं. पण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले डगमगले नाहीत त्यांच्या ध्येयापासून. आणि या वर्गाला शिक्षण देण्याचं त्यांनी जी पहिली शाळा सुरू केली 1848 मैत्रिणींनो, 1848 भिडेवाड्यात पुण्याला त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. कारण मुलींसाठी पहिली शाळा सुरू करण्याचं कारण ज्योतिराव फुले म्हणत होते की पुरुष शिकला तर तो एकटाच शिकेल, पण महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब हे शिक्षित होईल, हा त्यांच्या मागचा हेतू होता. म्हणून ती स्त्रियांसाठी शाळा सर्वप्रथम त्यांनी सुरू केली. आणि जेव्हा ज्योतिराव फुले हे ऐकत नाहीत, त्यांच्या ध्येयापासून ढळत नाही, शिक्षणाचं काम बंद करत नाही, तोपर्यंत त्यांचं कुटुंब म्हणजे ज्योतिरावांचं कुटुंब यांच्यावर त्यांनी ब्राह्मण वर्गाने दबाव आणायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की तुमच्या कुटुंबाला फार मोठ्या आपत्तीला सामोरं जावे लागेल हे शिक्षण ज्योतिरावांनी बंद केलं नाही तर. आणि ह्या दबावामुळे ज्योतिराव फुलेंचे वडील गोविंदराव फुलेंनी स्पष्ट सांगितलं की एक तर तुम्ही शिक्षण बंद करा किंवा तुमच्या ज्योतिरावाच्या पत्नीला घेऊन या घरातून बाहेर पडा. मैत्रिणींनो, मला सांगा की त्यावेळेस त्यांचं वय किती असेल? 1848 ही मुलींसाठी शाळा सुरू केली ज्योतिराव फुलेंनी, तेव्हा ते अवघे 21 वर्षाचे आणि सावित्रीमाई ह्या 17 वर्षाच्या होत्या. सावित्रीमाईचा जन्म सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातल्या नायगाव गावामधला आणि या माळी कुटुंबातल्या
सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांना शिकवलं. कारण जेव्हा शाळा सुरू केली पहिल्यांदाच म्हणजे तिथे शाळा नव्हत्या, पण ज्योतिराव फुले हे ब्रिटिशांच्या म्हणजे ख्रिश्चन मिशनरी शाळेमध्ये शिकले होते आणि त्यांना शिकून जाणीव झाली होती. खरं तर ते 7वीपर्यंत शिकलेले होते आणि बाबासाहेबांचे ते गुरु होते. बाबासाहेबांच्या डिग्र्या आपण मोजताना किती वेळ लागतो आणि महात्मा ज्योतिराव फुले फक्त 7वी शिकलेले. बघा, त्यांचे गुरु होते. बाबासाहेब म्हणत ते समाजाचा डॉक्टर आहेत. कोण? महात्मा ज्योतिराव फुले. म्हणजे समाजाला जे काही आजार झाले आहेत ते अचूक ओळखत होते. त्यांचा अभ्यास होता महात्मा ज्योतिराव फुलेचा. म्हणून महात्मा ज्योतिराव फुल्यांनी हे शिक्षण थांबवलं नाही. पण मैत्रिणींनो, तुम्ही एक बघा, हे किती अवघड होतं शिक्षण देणं. म्हणजे त्या काळात त्यांनी 6 मुलींना घेऊन शिक्षण सुरू केलं. त्यावेळेस त्या मुलींना त्या ठिकाणी आणण्यासाठी पोत्यातून न्यावं लागत असं इतिहास आहे. म्हणजे चोरून त्या मुले तिथे नेऊन नंतर तिथे उघडत ते होती वगैरे, आणि तिथे त्या भेडेवाड्यामध्ये सावित्रीबाईंच्या अंगावर जे शेण माती गोटे त्या अंगावर झेलून ते शिक्षणाचं कार्य करत होत्या. एवढ्यावरच थांबलं का की त्यांच्या अंगावर माती गोटे या ब्राह्मण वर्गांकडून टाकल्या गेले, एवढ्यापर्यंत थांबलं नाही मैत्रिणींनो. तर ज्योतिराव फुल्यांच्या अंगावर मारेकरी त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला आणि ते मारेकरी त्यांच्या अंगावर गेले. आणि जेव्हा ज्योतिरावांनी बघितलं की कोणीतरी इथे घरामध्ये शिरलं आहे, तर त्यांच्या हातामध्ये शस्त्र होती. आणि महात्मा ज्योतिराव फुल्यांनी विचारलं की तुम्ही का आलात? तर ते म्हणे तुम्हाला मारायचं आहे आणि तसं आम्हाला सांगितलं आहे. तर सावित्रीबाई फुले म्हणाले की ते तर ह्या लोकांसाठीच काम करतात, त्यांच्या हितासाठी काम करत आहे, मग का मारता तुम्ही? तर ते म्हणे आम्हाला पैसे मिळालेत. तेव्हा महात्मा ज्योतिराव फुले म्हणाले की तुम्हाला पैसे मिळालेत ना त्याच्यासाठी, तर ठीक आहे, मारा मला, पण माझं ऐका म्हणे तुम्ही, मी काय करतो आहे, पण तुम्ही मात्र मला मारा म्हणे. कारण ते जर तुम्हाला त्याच्यातून फायदा होतो, तुम्हाला आनंद आहे. तेव्हा त्यांनी ज्योतिराव फुल्यांच्या पायावर डोकं टेकवलं आणि ते त्यांचे शिष्य झाले. पुढे एक तर त्यांचे अंगरक्षक झाले आणि दुसरे एक महापंडित झाले. म्हणजे त्यांच्या अंगावर मारेकरी पाठवण्याचा उद्देश हा होता की ज्योतिराव हे शिक्षणाचं काम बंद करतील. बऱ्याच असं शिक्षणाचं काम अडवण्याचा फार मोठा प्रयत्न झाला ब्राह्मण वर्गाकडून. ही सांगण्याची गोष्ट अशी आहे की आज आपण जी मोठी प्रगती केलेली आहे ती सहजासहजी इतकी सोपी नव्हती. आपले आजी आजोबा असतील, पणजोबा त्यात असतील की जे पोत्यातून गेले होते, तेही आपल्यासारखे फार मोठे असते ना त्यावेळेस, पण त्यांना संधी मिळाली नाही. आणि आपल्याला जी संधी मिळाली ही संघर्षातून मिळाली, हे सांगण्याचा आपला हा प्रयत्न आहे. पुन्हा आपल्याला फार सांगताना वाईट वाटतं की काय म्हणजे प्रसंगांना सामोरं जावं लागलं सावित्रीबाई फुलेंना. हे आपण सगळ्या भगिनींनी कायम स्मरणात ठेवलं पाहिजे. आणि याच्यासाठी स्मरणात ठेवायचं आहे की ही पुन्हा व्यवस्था इथे येणार नाही या देशामध्ये, त्याचं आपण सतत म्हणजे जागरूक राहिलं पाहिजे. हा या कार्य इथे सांगण्याचा उद्देश आहे. मैत्रिणींनो, ज्योतिराव फुलेंचे कार्यकर्ते चळवळी सत्यशोधकी विश्राम घोले, त्यांनी सत्यशोधक समाजाची संघटना जेव्हा स्थापन केली त्याचे ते अध्यक्षही होते. संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले होते. त्यांच्या 2 मुली होत्या, छोट्या छोट्या लहान. आणि हा जो समाजात एक भीती निर्माण केली होती ब्राह्मण वर्गाने की नाही, मुलींना शिक्षण दिलं तर देवाचा प्रकोप होईल, या ठिकाणी दुष्काळ पडेल आणि हा देवाचा अपमान आहे, देवाच्या धर्माच्या विरोधात आहे. तो इतका विरोध होता, त्या कुटुंबावर एवढा दबाव होता की विश्राम घोल्यांची जी मुलगी होती छोटी बाहुली, वाईट वाटतं सांगताना की तिच्या आजीनी म्हणजे विश्राम घोलेनी एवढ्या विरोधाला न जुमानता बाहुलीचं शिक्षण सुरू ठेवलं होतं. मैत्रिणींनो, या बाहुलीला तिच्या सख्ख्या आजीनी शिक्षण बंद करत नाही म्हणून
म्हणजे बांगड्याचे काच कुटून तिच्या लाडूत तिला खायला दिले. परिणाम असा झाला की तिला रक्तस्राव झाला आणि ती मृत्यू पावली. म्हणजे शिक्षण स्त्रियांनी घेणं किती अवघड होतं. आजही स्त्रियांचं दुःख संपलेलं आहे का? स्त्री भ्रूण हत्या आजही होतात का बघा. हे सगळं आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिक्षणासाठी बाहुलीचा प्राण गेला त्यावेळेस, पण शिक्षण कार्य थांबलं नाही. त्या शाळा खूप मोठ्या प्रमाणात नंतर वाढल्या. त्यांचं जे कार्य आहे ते आपल्या सगळ्यांना जे माहिती आहे, सावित्रीबाई फुलेंचं ते कार्य म्हणजे त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या, हे सगळ्यांना माहिती आहे. आज तळागाळातल्या महिला सावित्रीबाई फुलेची जयंती साजरी करतात. सगळीकडे सावित्रीबाईचं नाव आहे आणि त्यांनी स्त्रियांसाठी शाळा सुरू केल्या हे सगळं सांगतात. पण तेवढंच सावित्रीबाई फुलेंचं काम नाही. त्यांनी ज्योतिराव फुल्यांच्या खांद्याला खांदा लावून म्हणजे त्या या संघर्षात पहिल्या महिला होत्या ज्या सार्वजनिक या कामामध्ये सहभाग घेत होत्या धारिष्ट्याने. मैत्रिणींनो, एवढंच काम नव्हतं तर त्यांचं हे सामाजिक काम फार मोठं आहे, क्रांतिकारी असं काम आहे. त्यांनी जे कार्य केलं त्याचं जर बघितलं आपण तर ते कार्य म्हणजे विधवांचा पुनर्विवाहाचं बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केलं. आता हे बालहत्या प्रतिबंधक गृह त्यांनी सुरू केलं ते 1862 त्यांना का करावं लागलं? ते शिक्षण देताना त्यांना घर सोडावं लागलं होतं. त्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. त्या काळात त्यांना मुस्लिम कुटुंबाकडून आश्रय मिळाला, म्हणजे त्यांनी मदत केली. काही दिवस शाळा बंद पडली होती कारण घरातून बाहेर निघाल्यामुळे त्यांचं आर्थिक मदत महात्मा ज्योतिराव फुलेंना बंद झाली होती. त्यांना पुढे काही शिक्षणाचं कार्य वगैरे असं करून त्यांनी थोडी आर्थिक मदत प्राप्त करून त्या शाळा पुढे सुरू केल्या. त्याचा फार विस्तार झाला होता आजूबाजूला पुण्याच्या, आणि त्या शिक्षण संस्था त्यांनी संस्थेला चालवायला देऊन हे सामाजिक कार्याकडे त्यांनी त्यांचा कार्य वळवलं. आणि या विधवांच्यासाठी त्यांनी जे कार्य केलं ते म्हणजे विधवा पुनर्विवाह, त्याच्यानंतर की हे जे केस ओपन म्हणजे केस कापत विधवांचे. बघा असं आहे की त्या काळात किंवा 6 महिन्यापासून ते 10 वर्षापर्यंतच्या लाखो अशा विधवा महिला होत्या. कारण पुरुषांच्या वयाची कुठली मर्यादा त्या ठिकाणी नव्हती. म्हणजे गरोदर असताना सुद्धा लग्नाचं ठरत असे त्या काळामध्ये. त्याच्यामुळे या अत्यंत कमी वयात कितीतरी वयस्कर पुरुषाशी त्यांचं लग्न लावून देत असल्यामुळे त्यांना कळतही नव्हतं. त्या विधवा होण्याचं प्रमाण खूप मोठं होतं. आणि अशी विधवा महिला झाली की त्या महिलेला कुरूप करण्यात येत असे, आणि ते कुरूप करण्यासाठी त्यांचे केस कापून त्यांना घरात कोंडून ठेवण्यात येत असे. हा केवढा अत्याचार होता त्या महिलांवरती. म्हणजे एक 6 महिन्याची असेल, 5 वर्षाची मुलगी असेल, 10 वर्षाची असेल, ह्या मुलींना केस कापून त्यांना घरात कोंडून ठेवायचं आणि त्यांना गुलामीचं जीवन आयुष्यभर काही कारण नसताना, त्यांना कळत नसताना हा सामाजिक अत्याचार या महिलांवरचा तुम्ही लक्षात घ्या. काय केलं की 1000 न्हाव्यांचा संप सावित्रीमाई आणि ज्योतिराव फुल्यांनी घडवून आणला. हे सहजासहजी झालं असेल का? किती जागृती करत असतील, त्यांना किती कष्ट करावे लागत असतील समाजात. आज आपण काही करू शकत नाही. एवढं शिकलो, आपल्याला आर्थिक सुबत्ता आली, पण आपण सामाजिक विषयाला घेऊन त्या समस्या दूर करण्यासाठी आपण आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत की आपण यात उतरतो का? 10 म्हणजे 1000 न्हाव्यांचा संप घडवून आणला आणि त्या न्हाव्यांनीच ठरवलं की आम्हाला कुठले तुमचे पैसे नकोत, पण ज्या स्त्रियांना सगळ्यात जे प्रिय त्यांचा अवयव आहे ते म्हणजे केस त्यांना प्रिय आहेत, त्यांचं सौंदर्य आहे, तेच तुम्ही त्यांना कापता, ते आम्ही करणार नाही, तुम्ही तर करा. तर हे कार्य जे आहे माता सावित्रीबाई फुलेंचं या समाजातलं विषमतेच्या विरुद्धचं असेल किंवा स्त्रियांना न्याय देण्याचं असेल, त्यांचे दुःख दूर करण्याचं असेल,
तर ते फार मोठं कार्य होतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, सदोदित आठवणी ठेवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की विधवा महिला ज्या संकटाला सामोऱ्या जात होत्या, बघा की काशीबाई नावाची जी बाई होती, मुलगी होती, तिच्यावर तिचं शोषण झालं असेल आणि ती प्रेग्नंट राहिली, जीव द्यायला निघाली, पण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाईंनी तिला वाचवलं, तिचं बाळंतपण केलं. आणि तोच त्यांचा सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिराव फुलेंना स्वतःचं मूल नव्हतं, हा दत्तक मुलगा म्हणजे यशवंत. दुसरी गोष्ट त्याच्यातली अशी आहे की काशीबाई नावाची एक त्यांच्या मित्राकडे मुलगी स्वयंपाक करण्याचं काम करत होती आणि ती अशा शोषणाला बळी पडून प्रेग्नंट राहिली. मैत्रिणींनो, त्या महिलेला बाळ झालं. समाजाच्या रोषाला बळी पडू नये म्हणून त्या बाईने ते पोर मारून टाकलं आणि एका विहिरीत फेकून दिलं. ते नंतर फुगून वर आलं आणि कळलं. आणि त्यावेळेस काळ्या पाण्याची शिक्षा झालेली अंदमान निकोबारला पहिली महिला, विधवा महिला. काय दोष होता त्या महिलेचा? अत्याचार आणि ती शोषणाला बळी पडून तिच्यावर ते प्रसंग आला होता. महात्मा ज्योतिराव फुलेंना ते समजलं. दोघंही जेवले नाहीत 2-3 दिवस. या महिलांना कसं वाचवायचं, हे दूर कसं करायचं, त्याच्यामुळे त्यांनी हे बालहत्या प्रतिबंधक गृह उघडलं आणि त्यांनी सांगितलं, चिठ्ठ्या लिहिल्या, पत्रकं लिहिली, घरोघरी त्यांनी ते दरवाजावर चिपकवली. हे केवढं मोठं काम होतं महात्मा ज्योतिराव फुले यांचं. काय मिळत होतं त्यांना त्याच्यातून, सांगा मला. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या गृहात या आणि सुरक्षित तुमचं बाळंतपण करा. तुम्हाला बाळ हवं असेल तर घेऊन जाऊ शकता. ही गोष्ट गुप्त ठेवल्या जाईल आणि कोणालाही कळणार नाही. स्वतःचा जीव देऊ नका बाळालाही आणि तुम्ही शिक्षा भोगू नका त्याच्यासाठी. कारण शिक्षा ही काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. किती या महिलांवरती अत्याचार. आपण आत्ताही जर ते नुसतं सांगताना सुद्धा काटे येतात अंगावर की महिलांची परिस्थिती त्या काळात काय होती. म्हणून त्यांनी विधवांची समस्या दूर कशी करायची त्यासाठी विधवा पुनर्विवाह यालाही फार मोठा ब्राह्मण वर्गाकडून त्यावेळेस विरोध झाला. भगिनींनो, एवढंच नाही तर त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या आणि त्या काळात त्यांच्या शाळेतून असतील, त्यांच्या कार्यातून असतील, ज्या महिला तयार झाल्या, जे नेतृत्व तयार झालं, ते म्हणजे 1882 स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिलेल्या ताराबाई शिंदे या महाराष्ट्रातल्या बुलढाण्याच्या मैत्रिणींनो. आणि त्याच्यात त्याने स्त्री पुरुष तुलना हे एक स्त्रीमुक्तीवर, स्त्री स्वातंत्र्यावरचं आणि हे पुस्तक म्हणजे जगामधलं एकमेव असं पहिलं पुस्तक होतं की जे स्त्री मुक्तीसाठी लिहिलेलं होतं. त्याचं विश्लेषण तिने केलेलं होतं. या समाजामध्ये कसं स्त्रियांवरती, म्हणजे ते धार्मिक दृष्टिकोनातून असतील, म्हणजे धर्मशास्त्रामधून असतील, पुस्तकांमधून असेल, कशा पद्धतीने तिला डावललं जातं, तिच्यावर अन्याय केला जातो, अशा पद्धतीचं ते पुस्तक होतं. तुम्ही नक्की वाचा. आणि त्या आंतरराष्ट्रीय महिला परिषद जी 1975 भरली होती, तिथे न्यूयॉर्कच्या एका स्कॉलरनी, म्हणजे बाहेर देशातल्या, तिने सांगितलं की ही पहिली महिला आहे आणि ती महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नेतृत्वात तयार झाली होती. नंतर मुक्ता साळवे आहे, ती 3 वर्षे शिकलेली मुलगी प्रश्न विचारते तिच्या समस्येबद्दल, तिच्या धर्माबद्दल, की आमचा धर्म कोणता, हा धर्म तर आमच्यावर अन्यायच करतो. मग हे परमेश्वरा आम्हाला कोणता तरी धर्म दे जो आमच्यावर अन्याय करणार नाही, जो आमच्यासाठी असेल. कारण हे जे धर्म आहे तर हे तर आम्ही ऐकू शकत नाही, वाचू शकत नाही. ऐकलं तर आमच्या कानात शिसे ओतलं जातं. अशा पद्धतीने हे नेतृत्व तयार झालं. पहिल्या तानुबाई बिर्जे ह्या पहिल्या संपादक होत्या, म्हणजे या देशातल्या. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंच्या कार्याचा परिणाम असा झाला की इथे महिलांचं नेतृत्व निर्माण झालं. सावित्रीबाई फुले तर एवढ्या खंबीर होत्या की त्यांनी पुढे महात्मा ज्योतिराव फुल्यानंतर मोठं कार्य केलं. इथे दुष्काळात त्यांनी स्वतंत्रपणे म्हणजे अन्नछत्र उघडलं. 2-2 हजार मुलं त्या ठिकाणी त्यांना खाऊ घातलं आणि ती व्यवस्थापन त्यांनी केलं होतं. आजच्या महिलांसाठी हे जे आदर्श आहे, हे प्रेरणा आहेत, हे त्यांच्या कार्यातून मिळतात.
मला इथे सांगायचं हे आहे की मैत्रिणींनो, आत्ता सावित्रीबाई फुलेंची जयंती आपण या ठिकाणी साजरी करत असतानाचा काळ बघा, हा वेगळा आहे. आत्ताची मला सांगितलं पाहिजे आवर्जून. कारण बघा, डिसेंबरमध्ये 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन झालं. बाबासाहेबांनी मनुस्मृती त्या ठिकाणी म्हाडला. म्हणजे जो स्त्रियांवर अन्याय करणारा जी संहिता होतं मनुस्मृतीची, तो ग्रंथ जाळला. खरं तो बाबासाहेब हे ग्रंथप्रेमी होते, पण तो ग्रंथ म्हणजे तिथे जाळला. हे 25 डिसेंबर. त्यांच्यानंतर बघा, 26 नोव्हेंबर आपलं संविधान देशाला अर्पण झालेलं आहे. सावित्रीमायाची जयंती 3 जानेवारी आहे आणि या काळामध्ये निवडणुका झालेल्या आहेत इथे. मैत्रिणींनो, हे आवर्जून का सांगते की या काळात त्या निवडणुका होत आहेत आणि किती महिलांनी ही लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान म्हणजे काय हे तो पुस्तक आहे का कायद्याचं नुसतं नाही, तुमचं भविष्य आहे ते. महिलांसाठी त्यात प्रोव्हिजन्स आहेत. इथला जो घटक सांगितला, तळागाळातला घटक, जो अधिकार वंचित घटक आहे, तो मातंग, महार, मांग, इथला चर्मकार, इथला भटका विमुक्त, इथला ओबीसी, हा वंचित घटक आहे. आणि त्याच्यासाठी हे जे बाबासाहेबांनी या सर्व महापुरुषांचं कार्य पुढे नेऊन तो जो संविधान त्यांनी निर्माण केलं, त्याच्यामध्ये या सगळ्या लोकांच्या कल्याणाच्या ह्या सगळ्या तरतुदी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि त्या तरतुदी म्हणजेच तुमचं भविष्य आहे. ते चांगलं भविष्य घडवण्यासाठी तुमच्यासाठी ते सगळं बाबासाहेबांनी ठेवा आहे. तो ठेवा जपण्यासाठीचं संविधान चालवण्यासाठी, संविधानावर विश्वास ठेवणारे, चालवणारे लोक त्या शासन प्रशासनात पाठवण्याची खूप मोठी संधी होती. आपण मनाला विचारा की आम्ही ह्याच्यासाठी काय केलं. मैत्रिणींनो, हे चित्र इथं दिसलं नाही, जे चित्र चर्चेलं जातं आहे, आपण म्हणजे मीडियामध्ये बघतो, सोशल मीडियामध्ये बघतो, आपण चॅनलवरती बघतो, तर हे लोकशाहीला पूरक असं चित्र आहे का? आणि मग असं हे सगळं अपमान सहन करून, दगडखोटे खाऊन, मारेकरी अंगावर घेऊन आणि स्वतःचं संपूर्ण आयुष्य, जे शेवटच त्यांचा असा झाला सावित्रीमाईचा, की तो सुद्धा एका वंचित घटकाला वाचवताना. पांडुरंग गायकवाड प्लेगच्या साथीमध्ये, खरं तर एक प्लेगची साथ त्याच्या आधी मुंबईला येऊन गेली होती आणि ही जी पुण्यात साथ आली होती, मोठी साथ प्लेगची 97मध्ये, सावित्रीबाई फुलेंचा मुलगा यशवंत याला खरं डॉक्टर बनवलं होतं त्यांनी शिकवून, आणि तो मिलिटरीमध्ये डॉक्टर होता. त्याला बोलून घेतलं होतं सावित्रीबाई फुलेंनी. आणि या प्लेगच्या साथीमध्ये किती लोक मरत होते, 800, 900 लोक एका दिवशी मरत होते. ती आपल्या जो या ठिकाणी जी मोठी साथ येऊन गेली, मोठी जी साथ येऊन गेली या ठिकाणी आपल्या देशामध्ये बघा, कोविडची, तशा पद्धतीची ती प्लेगची साथ होती. आणि तशात सावित्रीबाई त्या म्हणजे उपचारासाठी पेशंटला घेऊन जात होत्या. तो संसर्गजन्य रोग होता आणि किती धडाडीच्या, किती त्यांना त्या वंचित समाजाबद्दल आस्था होती बघा, की त्या घेऊन जात होत्या. कारण या लोकांसाठी दवाखाने नव्हते, यांना कोणी हातही लावत नव्हतं. सावित्रीबाई फुले, पांडुरंग गायकवाड हा महार समाजाचा मुलगा होता. वस्तीमध्ये जाऊन जाऊन त्या मुलाकडे त्यांनी दवाखाना उघडला होता मुलाचा, त्या पेशंटला वाचवण्यासाठी. सांगितलं होतं यशवंताने आईला की तू काळजी घे, तू जाऊ नको, हा संसर्गजन्य रोग आहे. पण त्या म्हणाल्या नाही, मी नाही थांबवणार आहे, कारण या लोकांचं मायबाप कोण आहे. त्यांनी त्या पांडुरंग गायकवाड या मुलाला झोळीत बांधून, आपल्या पाठीशी त्याला बांधून त्या 8 किलोमीटर चालत गेल्या जवळजवळ बघा. आणि तो आजार त्यांना झाला आणि ते म्हणजे सामाजिक कार्य करता करता त्यांनी त्यांचा देह ठेवला. ह्या थोर सामाजिक कार्यकर्त्या, आमच्या समाजसुधारक, क्रांतिकारक
आणि या सगळ्या वंचित घटकाच्या आमच्या महानायिका, पुन्हा त्यांना मी अभिवादन करते. आणि मला असं वाटतं की सावित्रीबाईंचं जे कार्य आहे हे आधुनिक भारत घडवण्याचं होतं. आणि हे कार्य बाबासाहेबांनी सांगितलं की कुठलीही सत्ता आली तरी त्यांचं हे जे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं जे कार्य आहे, जे त्यांनी इथे विचारधारा, जे तत्त्वज्ञान त्या ठिकाणी त्यांनी इथे मांडलं आहे, त्या तत्वावरच म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या तत्वावरच इथे कार्य करावं लागेल इथल्या देशातल्या लोकांना, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. मला वाटतं की पुन्हा पुन्हा आपण हे कार्य आमच्या समस्त वंचित शोषित घटकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्यांचं कार्य या ठिकाणी तर कुठेही आपण पोहोचू शकणार नाही ते कार्य त्यांनी जे केलं आहे. पण आपण त्यांनी निर्माण केलेली व्यवस्था जी आहे ती आपल्याला सोपी करून दिलेली आहे. ही व्यवस्था इथे आपल्या कल्याणासाठीची ती आपण टिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपण आता सगळं आपल्याला सक्षम केलेलं आहे. आणि हीच माता सावित्री आईंना, महात्मा ज्योतिराव, आमच्या सगळ्याच महापुरुषांना हे आपले म्हणजे अभिवादन आहे. आणि त्या वाटचालीवर आपण चालाल, आम्ही चालू, अशा आशा करूया. धन्यवाद. थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान. आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.